नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता टाइम स्पीड अँड डिस्टन्सचा जवळपास सगळाच पार्ट जो होता तो आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. म्हणजे सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी घेतलेले आहे. आज आपण त्याच्यामधले काही प्रॅक्टिस प्रॉब्लेम बघणार आहोत आणि प्रॅक्टिस प्रॉब्लेम तेवढे सॉल्व झाले की हा आपला टॉपिक इथं संपून जाईल. बघा, आता काही प्रॉब्लेम्स आपण याला डायरेक्टली सॉल्व करू शकतो. अ स्टुडंट वॉक फ्रॉम हिज हाऊस 5 किलोमीटर हावर्स अँड अ स्टुडंट वॉक फ्रॉम हिज हाऊस. बघा, पहिलाच प्रॉब्लेम आहे. आता आज हे सगळे मिक्स प्रॉब्लेम आपण थोडेसे प्रॉब्लेम ऑन ट्रेन्स आणि प्रॉब्लेम ऑन बोट अँड स्ट्रीम हे जरा थोडंसं अवघड जातं, म्हणून याच्यामधले आपण हे प्रॉब्लेम्स आज बघू. मग इथं पहिला प्रॉब्लेम बघा, अ स्टुडंट वॉक फ्रॉम हिज हाऊस 5 किलोमीटर पर हावर्स अँड रिचेस हिज स्कूल 10 मिनिट लेट. आता हे मिक्स क्वेश्चन आहे हा. आता 10 मिनिट लेट गेला तो, मला सांगा त्याचं डिस्टन्स आता कसं असतं माहिती आहे का. इथं त्याचं हाऊस आहे, बरोबर, हाऊस अँड रिचेस हिज स्कूल, इथं स्कूल आहे. आता तो ज्या स्पीडने गेला म्हणजे 5 किलोमीटर पर हावर्सने गेला म्हणजे ह्या एक्स डिस्टन्सला, तर तो 10 मिनिट लेट जातो म्हटलं, बरोबर. आणि पुन्हा काय म्हटलं, इफ ही स्पीड हॅड बीन 6 किलोमीटर पर हावर्स, जर त्याची स्पीड वाढली, बरोबर, तेवढाच डिस्टन्स तर तेवढाच आहे ना, हाऊस ते स्कूल. आज काय स्पीड वाढली म्हणून त्याचं घर शाळेजवळ थोडी येणार आहे, त्याचं डिस्टन्स सेम राहणार आहे, हाऊस टू स्कूल आणि इथं पण हाऊस टू स्कूल. फक्त ते स्पीड वाढली म्हणजे त्याचा टाइम थोडासा काय होणार आहे, कमी होणार आहे. आता काय म्हणलं, इफ ही स्पीड हॅड बीन 6 किलोमीटर पर हावर्स ही वुड हॅव रिचेस 15 मिनिट अर्ली. आता इथं जो गेला होता तो 10 मिनिट लेट जात होता आणि इथं 15 मिनिट काय झालं, तो अर्ली गेला म्हणजे लवकर गेला, बरोबर. मग आता इथं काय म्हटलंय, द डिस्टन्स ऑफ हिज स्कूल फ्रॉम हिज हाऊस इज, तर त्याच्या घरापासून हाऊसचा डिस्टन्स सांगा असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आता ह्या केसमध्ये काय होतं बघा, इथं स्पीड आहे 5 किलोमीटर पर हावर्स, बरोबर, इथं स्पीड आहे 6 किलोमीटर पर हावर्स. मग आपण याला इक्वेशनमध्ये जर याचं मांडलं इक्वेशन, तर काय होणार आहे इक्वेशन. आता हे लेट आणि हे आहे अर्ली. जर लेट आणि अर्ली असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या छोट्या छोट्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट विसरत जाऊ नका. इथं काय लेट मायनस लेट असतं, अर्ली मायनस अर्ली. लेट असेल तर आपल्याला हे मायनस करायचं असतं, अर्ली असेल तरी मायनस करायचं असतं, आणि लेट प्लस अर्ली असेल तर इथं प्लस करायचं असतं, किंवा अर्ली प्लस लेट असेल म्हणजे एका ठिकाणी अर्ली आणि एका ठिकाणी लेट, तर ह्या दोघांमध्ये काय करायचं असतं, टायमामध्ये ॲडिशन करायची असते, ह्या दोघांमध्ये सबट्रॅक्शन करायचं असतं सेम असल्यास. मग इथं काय होईल इक्वेशन बघा, x/5 घ्या, बरोबर, x/5 मायनस x/6. इथं स्पीड वाढली तर टाइम कमी लागेल, आणि ह्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे, आता हे दोन्ही एक लेट एक अर्ली म्हणून या दोघांची ॲडिशन केली तर किती मिनिट झाले, इथं 25 मिनिट डिवायडेड बाय इथं 60 करा, कारण ही स्पीड किलोमीटर हावर्समध्ये आहे आणि डिस्टन्स हा टाइम हा मिनिटात आहे, तर मिनिटाचा कधी फायदा नसतो, आपल्याला याला हावर्समध्येच कन्वर्ट करायचं असतं. मग इथं काय होईल, हे 6x - 5x डिवायडेड बाय 6×5 बरोबर 25/60, म्हणजेच x इक्वल टू 25/60 इंटू 30, 30 दुनी 60, म्हणजे इथं भेटलं 12.5. म्हणजे x इज इक्वल टू डिस्टन्स किती भेटला आपल्याला, 12.5 किलोमीटर. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही याला डायरेक्टली सॉल्व करू शकता. वेळ जाणार नाही याला, किती वेळ लागते आता हे बाकीचं तर तुम्हाला याचा काही फायदाच नाही ना. हे फक्त कॉन्सेप्ट तुम्हाला मी परत रिवाइज करून एक्सप्लेन करत राहतो, अदरवाईज फक्त सोल्युशन तुमचं एवढंच आहे. क्लिअर आहे. पण आता काही वेळेस काय होतं, टाइम असून सुद्धा आपण हे प्रॉब्लेम स्किप करतो, म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला हे क्वेश्चन्स ह्या पद्धतीने काय करावं लागतील, सॉल्व करावे लागेल. त्यानंतर बघा, एका स्टुडंटचा डाऊट होता, मी काल परवा क्वेश्चन सॉल्व करा म्हटलं होतं, त्यामध्ये हा ट्रेनवरचा नोट्समधला 40 नंबरचा प्रॉब्लेम आहे, आणि मी हा घेतलेला पण होता ऑलरेडी, पण आता ते डाऊट आला सोबत तर तो सांगतो तुम्हाला. अ ट्रेन टेक 18 सेकंड टू पास कम्प्लिटली थ्रू अ स्टेशन. आता बघा, एका स्टेशन म्हणजे प्लॅटफॉर्मला त्याने पास केलं, विच इज 162 मीटर लॉंग अँड 15 सेकंड थ्रू अनदर स्टेशन. आता इथं काय होत असतं बघा, L1 + L2 डिवायडेड बाय S1 स्पीड 1 इक्वल टू, इथं आता L2 आपल्याला माहिती आहे, पहिलं जे स्टेशन 162, स्पीड आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती, आणि पहिल्या स्टेशनला क्रॉस करायला 18 सेकंड लागले, अँड 15 सेकंड म्हटलंय, 15 सेकंड L1 प्लस अनदर स्टेशन विच इज 120, बरोबर. आता इथं पण स्पीड S1 आहे आणि याला किती सेकंड लागले म्हटलं, 15 सेकंड लागले.
द लेंथ ऑफ द ट्रेन इन मीटर इज. आता ह्या केसमध्ये बरेच जण कन्फ्यूज काय होतात, आपल्याला L1 पण माहित नाही, S1 पण माहित नाही, L1 पण माहित नाही, S1 पण माहित नाही, मग याला सॉल्व कसं करायचं. याला तुम्ही आता इथं तुम्हाला इक्वेशन बनवून पण सॉल्व करता येतं. इक्वेशन काय बनन बघा, L1 इक्वल टू काय भेटल, L1 प्लस 162 इक्वल टू 18S1 बरोबर. मग आता S1 ची स्पीडची तरी आपल्याला इथे हे भेटून जाते ही व्हॅल्यू, किंवा L1 ची पण भेटून जाते. हे 18S1 आहे, मायनस काय करायचं 162 करायचं. पण हे एवढे कुठाने करत बसायचं नाही. L1 किंवा S1 घ्या, पुन्हा ते ह्या इक्वेशनमध्ये टाका, मग आपल्याला S1 भेटल. त्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पीड इथं कॉन्स्टंट आहे, इथं इथं स्पीड ट्रेन एकच आहे आपली बरोबर. इथं L1 फिक्स आहे, म्हणजे ह्या स्टेशनला ज्यावेळेस समजा आपण इथं घेऊ P नावाचं स्टेशन होतं आणि इथं घेऊ आपण Q नावाचं स्टेशन आहे. आता ज्यावेळेस P नावाच्या स्टेशनला त्याने क्रॉस केलं त्यावेळेस L1 म्हणजे लेंथ ऑफ द ट्रेन ही जेवढी असेल तेवढीच इथं पण असणार आहे. मग आणि इथं L2 जे होतं 162 आहे आणि इथं L2 120 आहे. मग हा जो डिस्टन्स आला, म्हणजे हा जो डिफरन्स आला 18 आणि 15 म्हणजे 3 सेकंदाचा, हा कशामुळे आला तर S1च्या स्पीडने ट्रेनने ह्या दोघांमधलं जे अंतर होतं 120 आणि 162 मधलं किती 42 मीटरचं, हे क्रॉस करण्यासाठी त्या ट्रेनला S1च्या स्पीडने किती सेकंद लागले 3. म्हणजेच S1 इथं भेटलं तुम्हाला मीटर सेकंद. आता हे काय भेटल मग 42 भागिले 3 बरोबर S1 भेटलं. 3 × 3 3 × 12 म्हणजे 14 मीटर सेकंद. मग आता मला सांगा आपल्याला काय विचारलेलं आहे, स्पीड विचारली का नाही, द डिस्टन्स सॉरी आपल्याला काय विचारलं, द लेंथ ऑफ द ट्रेन इन मीटर्स इज. मग आता काय करा, S1 तुमच्याकडे आलेलं आहे ऑलरेडी, किती आलेलं आहे 14 आलेलं आहे. मग ह्या इक्वेशनमध्ये किंवा ह्या इक्वेशनमध्ये टाका, डायरेक्ट भेटेल. काय भेटेल बघा, L1 प्लस 120 भागिले 14 बरोबर 15. मग इथं काय भेटलं, L1 प्लस 120 बरोबर 14 गुणिले 15, 15 150, 15 चौक 60, 150 आणि 60 210 बरोबर. मग 15 150, 15 चौक 60 बरोबर आहे 210. मग आता इथं काय होईल, L1 बरोबर 210 मायनस 120 किती भेटलं 90 मीटर. 80 आणि हे 210 म्हणजे आपला आन्सर असेल 90 मीटर ऑप्शन सी. म्हणजे काही क्वेश्चन तुम्ही असे डायरेक्टली, आता हे रॅन्डम क्वेश्चन आहे जिथे तुम्हाला हे फॉर्म्युलाचा फक्त थोडाफार बेस घेऊन हे असंही तुम्ही लॉजिक लावून याला डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये सुद्धा आपण तसंच केलं होतं, डायरेक्टली सॉल्व्ह केलं, यालाही सुद्धा तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. अजून वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत ते आपण आज बघणार आहोत. बघा इथं काय दिलं तिसरं, 2 ट्रेन लेंथ 120 मीटर अँड 80 मीटर आर रनिंग इन द सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन म्हणजे P कडून त्या सगळ्या ट्रेन कुठं चालल्या, ही पण इकडे चालली, ही पण इकडे चालली. 2 ट्रेन लेंथ ऑफ 120 मीटर अँड 80 मीटर बरोबर. ही A नावाची ट्रेन आहे, ही B नावाची ट्रेन, रनिंग इन द सेम डायरेक्शन विथ वेलॉसिटी ऑफ 40 किलोमीटर, हिची 40 किलोमीटर पर आवर्स आहे आणि हिची किती आहे 50 किलोमीटर पर आवर्स. देन टाइम टेकन टू क्रॉस इच अदर इज. आता जेव्हा ट्रेन एकमेकांना क्रॉस करत असतात सेम डायरेक्शनने, त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे ट्रेन क्रॉस करत असेल एखाद्या दुसऱ्या ट्रेनला किंवा स्टेशनरी ट्रेनला, त्यावेळेस इथं डिस्टन्स जो घ्यायचा असतो तो L1 प्लस L2 घ्यायचा असतो. म्हणजेच 120 प्लस 80 तो किती भेटेल आपल्याला इथं 200. 120 प्लस 80 किती भेटलं 200. आता डिस्टन्स हा जर आपल्याला इथं 200 भेटला बरोबर, डिस्टन्स हा 200 भेटला, स्पीड भेटली 50 प्लस 40. आता 50 प्लस 40 करायचं का नाही, 50 मायनस 40 घ्यायचं. हे मीटरमध्ये म्हणजे इथं भेटलं 10 किलोमीटर पर आवर्स आहे, याला मीटर सेकंदात कन्वर्ट करावं लागेल. मग हे होईल 5 × 5/18. आता ते दोघे एकमेकांना क्रॉस करतात म्हटलं तर हे आपला आन्सर असेल. मग इथं काय होईल 200 × म्हणजे हे डिवायडेड आहे, सॉरी इथं काय दिलेलं आहे आपल्याला 200 डिवायडेड बाय 10 × 50 भागिले 18 आहे. मग याला जर आपण सॉल्व केलं तर हे काय भेटेल 200 × 18 भागिले 50 भेटेल. 50 चोक 200 होते, 18 चोक 72 होईल. म्हणजे किती सेकंद लागेल इथं, याला 72 सेकंद लागतील दोन्ही ट्रेन एकमेकांना क्रॉस करण्यासाठी. त्यानंतर क्वेश्चन बघा, अ मॅन स्टँडिंग ऑन रेल्वे प्लॅटफॉर्म ऑब्झर्व दॅट द ट्रेन गोइंग इन वन डायरेक्शन टेक 4 सेकंड टू पास हिम. अनदर ट्रेन सेम लेंथ गोइंग इन द अपोजिट डायरेक्शन टेक 5 सेकंड टू पास हिम. The time taken in second by the two train cross each other will be. आता ह्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे 2 नंबरच्या, हे तुम्ही आता स्टॉप करून पण लिहून घेत बसू शकता, कारण याला आता त्याच्यासाठी थांबायचं कशाला, आपण असं ऑनलाईन चालू आहे.
अ मॅन स्टँडिंग ऑन रेल्वे प्लॅटफॉर्म ऑब्झर्व दॅट. आता हे असे भरपूर क्वेश्चन येतात. एक माणूस थांबला. काल परवा एक क्वेश्चन आणला होता एक जणांनी की 2 ट्रेन अशा इकडून यायला लागल्या, एक इकडून आणि एक इकडून, दोघींमध्ये काहीतरी डिस्टन्स आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ट्रेनच्या इंजिनवरती एक पक्षी बसलेला आहे एक्स, आणि तो पक्षी काय करतो, ह्या ट्रेनची काहीतरी स्पीड दिलेली, ह्या ट्रेनची काहीतरी स्पीड दिलेली आहे. मग हा पक्षी इकडून जातो, ह्या ट्रेनवर जाऊन बसतो, परत येतो, जाऊन ह्या ट्रेनवर बसतो, परत येतो, असं कुठपर्यंत, जोपर्यंत ह्या दोन्ही ट्रेन एकमेकांना भेटत नाही तोपर्यंत. तर त्या पक्षाने किती अंतर कापलं. तर असे पण काही क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. तर त्याचं कॉन्सेप्ट सेमच असणार आहे. जर अपोजिट डायरेक्शन असेल तर दोघांची स्पीड डिवायडेड करावं लागेल आपल्याला, दोघांच्या स्पीडची ॲडिशन करून S1 + S2, आणि ॲडिशन केल्यानंतर तुम्ही याने जर समजा टोटल डिस्टन्सला डिवाइड केलं तर जेवढे तास त्या ट्रेनला भेटायला लागतील एकमेकींना, म्हणजे तो क्वेश्चन येतो, बऱ्याच जणांनी डाऊट माझ्याकडे घेऊन आले होते, जेवढे तास भेटायला दोघींना लागतील तेवढा तास तो पक्षी तिकडून इकडे जाईल, इकडून तिकडे जाईल. तर त्या पक्षाची स्पीड दिलेली होती, त्या तासाने जर इंटू केलं, स्पीड इंटू टाइम केलं, तर त्या पक्षाने किती डिस्टन्स कव्हर केला हे आपल्याला इथं भेटून जातं. मग हे असे पण क्वेश्चन्स तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. मग आता ह्या केसमध्ये काय सांगितलेलं आहे, अ मॅन स्टँडिंग ऑन रेल्वे प्लॅटफॉर्म ऑब्झर्व दॅट द ट्रेन इज गोईंग वन डायरेक्शन. मला सांगा, माणूस आहे, मॅन म्हटलं की तुम्हाला सांगितलेलं मी फॉर्म्युला काय असतो, L1 / S1 = टाइम. कसं आहे, बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली तरच क्वेश्चन सॉल्व्ह करा. आता त्यांनी काय म्हटलंय, अ मॅन स्टँडिंग ऑन रेल्वे प्लॅटफॉर्म ऑब्झर्व दॅट द ट्रेन गोईंग ऑन वन डायरेक्शन टेक 4 सेकंड टू पासिंग. म्हणजे ट्रेन जी आहे L1 / S1 हिला किती लागले, 4 सेकंद लागले म्हटलं. पुन्हा काय म्हटलंय, अनदर ट्रेन ऑफ द सेम लेंथ म्हणजे इथं पण L1च घ्यावं लागेल आपल्याला. आता ॲक्च्युली L2 असतं, पण सेम लेंथ म्हटलं म्हणून L1 घेतलं, बरोबर. अनदर ट्रेन सेम लेंथ म्हटलंय गोईंग ऑन द अपोजिट डायरेक्शन. आता ही जी ट्रेन आली होती इकडून इकडे आली होती, ही जी ट्रेन चालली इकडून इकडे चालली, बरोबर. अनदर अपोजिट डायरेक्शन म्हटलंय क्वेश्चनमध्ये, अपोजिट डायरेक्शन टेक 5 सेकंड टू पासिंग. आणि त्याला आता तिची दुसरी ट्रेन आहे, हिची स्पीड मात्र S2 आहे, आणि ही किती वेळात लावते म्हटलं, ही 5 सेकंद लावते त्याला क्रॉस करायला. आता क्वेश्चनमध्ये दिले द टाइम टेकन इन सेकंड द 2 ट्रेन क्रॉस इच अदर. आता 2 ट्रेनला जर क्रॉस करायचं असेल तर इथं काय होईल, L1 + L1 असं घ्यावं लागेल, / S1 + S2, कारण स्पीड वेगवेगळी = टाइम. आता L1च का घेतलं, तर डिस्टन्स हा दोघीचा कसा आहे, सेम आहे, किंवा L1 = तुम्ही काहीतरी x वगैरे माना आणि इथं 2x घ्या डायरेक्टली, असंही चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. आगे क्यों भाग रहा है. मग आता इथं काय होतं, इथं तो तुम्हाला क्वेश्चन पडतो की काहीच नाही दिलेलं, पण तुम्ही याला इकडे तिकडे मांडून व्हॅल्यूज काढू शकता. कसं बघा, L1 = 4S1 हे भेटलं आपल्याला. आता जर आपण इथे ठेवलं 4S1 / S2 = 5 सेकंद म्हटलं. मग आता इथं काय भेटतंय, 4S1 = 5S2, बरोबर. म्हणजेच S1 / S2 = 5/4. म्हणजे ही स्पीड भेटली आपल्याला रेशोमध्ये, बरोबर. मग आता मला सांगा, जर 5/4 भेटली, ह्या क्वेश्चनमध्ये L1 / S1 = 4 सेकंद दिलेलं आहे आपल्याला. अ मॅन स्टँडिंग on railway platform observe that the train going in opposite direction take 4 seconds to passing. Another train same length going in the opposite direction take 5 seconds to passing. The time taken in second by 2 train cross each other will be. आता मला सांगा, S1 S2 भेटलं, मग आपण काय करू, आता S1 = जर 5 असेल तर S2 = किती असणार आहे, 4 असणार आहे. मग इथं काय होईल बघा, L1 / S1 म्हणजे 5 घेतला आपण, तर हे 5, इथं हे 4 सेकंद लागले होते, तर L1 भेटेल 5 × 20, बरोबर. आता इथं पण 5 × 20 भेटलं L1. मग आता L1 जर 20 असेल, बघा आता ह्या फॉर्म्युल्यात टाकून देऊ आपण, आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू भेटल्या ना. आता L1 भेटलं 20, मग 20 + 20 L1 + L1 करा म्हटलं होतं, / S1 + S2 केलं तर 5 × 4 9 होईल, म्हणजे 20 × 20 40/9 सेकंद आपला आन्सर असायला पाहिजे. आपला आन्सर असेल ऑप्शन बी, बॉम्बे. म्हणजे व्हॅल्यू इकडून तिकडे टाकल्यानंतर आपल्याला त्या व्हॅल्यू प्रमाणात भेटल्यानंतर 2 इक्वेशन तयार करावं लागले ह्या केसमध्ये, आणि मग आपण त्या क्वेश्चनला काय केलं, इथं सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे कोणताही क्वेश्चन असला
कधी कधी काय होतं, माणसाला क्रॉस केल्यानंतर पुन्हा प्लॅटफॉर्मला क्रॉस करते. तर माणसाला क्रॉस करत असताना पहिले आपल्याला हे इक्वेशन घ्यावं लागेल. प्लॅटफॉर्मला क्रॉस करायला लागले पुन्हा हे घ्यावं लागेल, कारण इथे L1 + L2 असतं. पण आता ह्या केसमध्ये लेंथ सेम असल्यामुळे आपण इथे L1च घेतलं. तर मग जर L2 असतं तर पुन्हा L2ची व्हॅल्यू इथून आपण काढू शकलो असतो. पण काही केसमध्ये मग आपल्याला व्हॅल्यू थोड्याफार क्वेश्चन टू क्वेश्चन थोडंफार चेंजेस करावे लागते. इथं काय दिले, 6वा क्वेश्चन बघा. इफ अ ट्रेन रन 40 km/h इट रिचेस इट्स डेस्टिनेशन लेट बाय 11 मिनिट. आता 40 किलोमीटरच्या स्पीडनं जर गेली तर 11 मिनिट लेट जाते म्हटलं. बट इफ इट रन 50 km/h इट लेट बाय 5 मिनिट ओनली. द करेक्ट टाइम इन मिनिट फॉर द ट्रेन कम्प्लीट द जर्नी. आता मला सांगा, तिचा डिस्टन्स होता x, डिस्टन्स किती होता x, बरोबर. पुढे गेलं, डिस्टन्स होता x. अ ट्रेन रन 40 km/h रिचेस इज डेस्टिनेशन. आता 40च्या स्पीडने गेली तर हिला जास्त टाइम लागेल. याच्यामधून मायनस करू, सेम डिस्टन्स एक्सला कव्हर करण्यासाठी 50च्या स्पीडने गेली. आता इथं काय म्हणलं, 40 km/h इट रिचेस इट्स डेस्टिनेशन लेट बाय 11 मिनिट. लेट म्हटलंय किती मिनिटांनी, 11 मिनिटांनी. बट इफ इट रन 50 km/h इट लेट बाय ओनली 5 मिनिट. पण इथं लेटच झाली, पण 5 मिनिट झाली. मग आता इथं लेट आहे, इथं पण लेट आहे. लेट असेल तर मायनस करायचं सांगितलं होतं. मग 11 मधून 5 गेले तर हे 6 मिनिटांनी लेट झाले. आता डिवायडेड बाय काय करू आपण, 60, म्हणजे 6 × 6 = 60, 1/10 भेटलं. मग हे डायरेक्ट होतं ना, याला किती वेळ लागते, 50x - 40x डिवायडेड बाय 5 × 4 = 20 होतं. आणि हे 2 शून्य जसे तसे बरोबर 1/10. हे 0 कॅन्सल झाला. 50 मधून 40 गेले, 10x बरोबर 200. तर x बरोबर काय भेटलं आपल्याला इथं, 200 भागिले 10, म्हणजे 0 कटला तर आपल्याला किती भेटलं इथं, x बरोबर 20. मग आता करेक्ट टाइम सांगा म्हटलं होतं, 20 भागिले 40 करा. आता 20 भागिले 40 केल्यानंतर 11 मिनिट लेट पोहोचणार आहेत, बरोबर. मग 11 मिनिट जर लेट पोहोचत असेल तर 11 मिनिट काय करायचे, फक्त मायनस करायचे. काय वेळ इथं 20 × 21 = 20 × 40 म्हणजे 1/2 हावर्स झालं. इंटू 60 जर केलं तर मिनिटामध्ये किती भेटेल आपल्याला, हे 30 मिनिट भेटलं. पण 30 मिनिटात जर ट्रेन गेली तर ती लेट पोहोचती, म्हणून 11 मिनिट लेट पोहोचती, म्हणून 11 मिनिट मायनस करा, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर असेल. जर ट्रेनला टाईमवर पोहोचायचं असेल, बरोबर, कम्प्लीट त्यांनी म्हणलं ना द करेक्ट टाईम, तर किती मिनिटात पोहोचावं लागेल ट्रेनला, फक्त 19 मिनिटामध्ये पोहोचावं लागेल. मग ह्या पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता डायरेक्टली. बघा नेक्स्ट क्वेश्चन थिपचा आहे. वेगवेगळे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत. आता अजून याच्यात भरपूर सारे डिफिकल्ट लेवल पण तयार होतात, सगळे क्वेश्चन्स तयार होतात. पण तुम्ही आधी याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. हे एकदा तुम्हाला जमायला लागलं तर डिफिकल्टी याच्यावरतीच असतात. कॉम्बिनेशन ऑफ क्वेश्चन केलं तर डिफिकल्टी वाढत असते, बाकी काहीही नाही. म्हणजे 2 क्वेश्चन एकत्र आणायचे, मग आधी हे सोडवा नंतर ते सोडवा, म्हणजे क्वेश्चनची लेवल काय झाली असते, इथं वाढलेली असते. बघा काय म्हटलं, A thief, क्या हो रहा है, क्यों नहीं चल रहा है भाई. A thief is noticed by policeman from the distance of 200 मीटर. म्हणजे इथं पोलीस आहे, पोलिसाला थिफने पाहिलं किती मीटरवरती, 200 मीटरवरती. मग असं म्हणणार आहे का योग तुझ्याकडे भेटायला म्हणून, नाही. थिफ काय होईल, इकडं पळायला सुरुवात करा. A thief is noticed by policeman from a distance of 200 मीटर. The thief start running and policeman chases him. The thief and policeman run at the rate of 10 km and 11 km/h respectively. आता thief and policeman म्हणजे हा फक्त 10 km/h आणि हा किती किलोमीटर होता, पोलिसमॅन 11 km/h. बरोबर. पोलिसमॅन हा नेहमी जास्तच पळणार, कोणापेक्षा, चोरापेक्षा. तेव्हा तर त्याला पकडणार, म्हणून तर हा चोर भीतो त्यांना. मग आता काय म्हटले, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम आफ्टर 6 मिनिट. 6 मिनिटानंतर डिस्टन्स सांगा म्हटलं. मग आता इथं काय होतं माहिती आहे का, 200 मीटरचा डिस्टन्स आहे, बरोबर. याची स्पीड किती, 10 km/h आणि यांची स्पीड किती, 11 km/h. याची स्पीड किती आहे, 10 km/h. म्हणजे एका तासामध्ये यांचा दोघांमधला फरक हा किती कमी होणार, 1 किलोमीटर होणार. म्हणजे एका तासामध्ये, बरोबर, एका तासामध्ये म्हणजे एका तासात 60 मिनिटं असतात आणि 60 मिनिटामध्ये हे दोघं जण एकमेकांच्या जवळ म्हणजे पोलीस चोराच्या जवळ 1000 मीटर जाणार. तर एका मिनिटात किती जाईल, तर 1000 भागिले 60 करावं लागेल. 1000 भागिले 60 एका मिनिटात एवढं डिस्टन्स जवळ जाईल पोलीस थिपच्या, बरोबर. मग आता मला सांगा, एका मिनिटात जर एवढं जाईल म्हणजे 100 भागिले 6, तर 6 मिनिटात किती जवळ जाईल त्याच्या, तर 6 कटलं 100 मीटर जवळ जाईल.
मग आता टोटल जो डिस्टन्स होता तो होता या दोघांमधला 200 मीटर. आता काय व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देन आफ्टर 6 सेकंद म्हटलं. 6 सेकंदानंतर दोघांमधला डिस्टन्स किती आहे म्हटलं. मग एका मिनिटात 100/6 एवढं जवळ येणार होते, तर 6 मिनिटात ते 100 मीटर जवळ येईल पोलीस त्यांच्या. आधी 200 मीटरचा होता, 200 मधून हे 100 मायनस केले, तर आता दोघांमधला जो डिफरन्स असेल तो किती मीटरचा असेल, 100 मीटरचा असेल. म्हणजे अशा त्याची लँग्वेज थोडीशी वेगळी ह्या क्वेश्चनची. आतापर्यंत आपण काय केलं असतं, क्वेश्चन विचारले असतात त्याच्यामध्ये आतापर्यंत जर पाहिलेले काही क्वेश्चन असतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी, तर हे दोघं किती पळाले पुढं, म्हणजे पकडेपर्यंत, चोराला पकडेपर्यंत चोर किती पळाला, थिप किती पळाला, किंवा पोलिसमॅन किती पळाला स्टार्टिंग पासून चोराला पकडेपर्यंत. मग आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं यांना पकडण्यासाठी पोलिसांना किती वेळ लागला, जेवढा वेळ इंटू स्पीड केली त्यांची तर तेवढा डिस्टन्स पोलिसांनी पळालेले असतील. मग एक तर तसे क्वेश्चन विचारले जातात, किंवा पोलीस चोरांना किती वेळानंतर पकडतील हे पण क्वेश्चनमध्ये विचारलं जातं, किती सेकंदानंतर किंवा किती मिनिटानंतर किंवा किती हावर्स नंतर. मग हे एक क्वेश्चन विचारला जातो. आता हा पण एक क्वेश्चन डिस्टन्स विचारला. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काही क्वेश्चन्स ह्याच क्वेश्चनवरती विचारले जाऊ शकतात. नंबर ऑफ क्वेश्चन्स भरपूर याच्यामध्ये तयार होतात, पण कॉन्सेप्ट मात्र तीच आहे. इफेक्टिव्ह स्पीड काढली आपण इथे दोघांची आणि त्याला सॉल्व्ह केलं. बघा 8वा क्वेश्चन. अ हेअर सीज अ डॉग. बघा इथं हेअर आहे आणि इथं डॉग आहे. आता हेअर म्हणजे काय, ससा, आणि डॉग म्हणजे तर सगळ्याला माहिती आहे कुत्रा, बरोबर. मग आता सशाने जर कुत्र्याला पाहिलं तर ससा कुत्र्याकडे जाईल का, नाही. ससा काय करेल, दुम ठोकल इकडं पाठीमागं, बरोबर, आणि मग कुत्रा त्याच्या मागं पाहिलं तर लागेल. अदरवाईज सशाने पाहिल्याच हा काय करेल, पळेल. मग इथं काय म्हटले, हेअर सीज अ डॉग 100 मीटर अवे. या दोघांमधलं डिस्टन्स कितीचं आहे, 100 मीटर. मागच्या सारखाच हा क्वेश्चन, अवे फ्रॉम हर अँड रन ऑफ द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे त्याने पाहिलं कुत्र्याला आणि तो अपोजिट डायरेक्शन म्हणजे तुम्हाला सांगितलं इकडे पळायला लागला, बरोबर. डायरेक्शन ऑफ द स्पीड ऑफ 12 किलोमीटर हावर्स. ह्या सशाची स्पीड 12 किलोमीटर हावर्स. अ मिनिट लेटर. आता हा 1 मिनिट ऑलरेडी पळाला, त्याच्यानंतर द डॉग परसिव्स हर अँड गिव्ह चेस द स्पीड ऑफ 16 किलोमीटर पर हावर्स. आणि एका मिनिटानंतर म्हणजे 1 मिनिट नंतर, बरोबर, हाऊ मच डिस्टन्स कव्हर बाय हेअर आफ्टर बिईंग स्पॉटेड. तर याने किती डिस्टन्स कव्हर केला असेल पकडायच्या आधी, असं क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. आता हा डिस्टन्स काढायचा नाही आपल्याला, बरोबर. मग आता इथं काय होतं बघा, याच्यात स्पीड डिस्टन्स आहे ना, टाईम इक्वल असतो. म्हणजे हा पण पळाला आणि हा पण पळाला, पण 1 मिनिटानंतर पळालेलं, त्यामुळे थोडंसं कॅल्क्युलेशन आपल्याला वेगळं करावं लागेल. मग आता इथं मला सांगा, जर त्याची स्पीड आहे 12 किलोमीटर पर हावर्स, म्हणजे तो 12,000 मीटर जातो. 12,000 मीटर किती वेळात जातो तो, 60 मिनिटामध्ये जातो, बरोबर. तर एका मिनिटात किती जाईल, 12,000 भागिले 60 करावं लागेल, 0 0 कटला, 6 दुनी 12, 200 मीटर जाईल तो. एका मिनिटामध्ये 200 मीटर जाईल. म्हणजे पहिलं तर ससा ऑलरेडी 200 मीटर पळाला, म्हणजे हे 200 आणि हे 100, म्हणजे या दोघांमधला, आता ह्या ससा इथे येऊन थांबला आणि डॉग अजून इथंच आहे, दोघांमधला डिस्टन्स जो झाला तो झाला तुमचा 200 + 100 किती मीटरचा झाला, 300 मीटरचा डिस्टन्स आला. आता मला सांगा, 300 मीटरचा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी सशाला काय करावं लागेल, कुत्र्याला 16 मायनस, आता सेम डायरेक्शनने पळायला लागले ना, पुन्हा इथून पुढे लिंक लावावं लागेल. आता जर सेम डायरेक्शनने पळत असेल तर 16 - 12 करावं लागेल, म्हणजे स्पीड भेटेल आपल्याला 4 किलोमीटर पर हावर्स. आता हे मीटरमध्ये म्हणजे 300 डिवायडेड बाय 4 किलोमीटर पर हावर्स इंटू 5/18 करा. मग आपल्याला काय भेटतं, 4 पंचे 20 भागिले 18, म्हणजे 300 डिवायडेड बाय 4 पंचे 20 भागिले 18, बे 10 20, बे 9 18, 10/9. म्हणजे हे काय झालं, 300 गुणिले 9 भागिले 10, 0 0 कटला, 3 9 27, म्हणजे 270 सेकंद त्याला लागतील पकडायला, बरोबर. आपण याला काय केलं, मीटर होतं, हे किलोमीटर हावर्स आहे, 16 मधून 12 गेलं तर 4, त्याला मीटर सेकंदात कन्वर्ट केलं. म्हणजे 300 मीटर कव्हर करण्यासाठी ह्या डॉगला, आता 300 मीटर कव्हर करण्यासाठी याला जो टाइम लागेल तो लागला 270 सेकंदाचा. आता मला सांगा 270 सेकंद हा पुढं ससा इथून पुढं पळालेला असेल. आता ते किती मीटर पळाला
इथं दिलेलं आहे हाऊ मच डिस्टन्स कव्हर बाय हर आफ्टर बिईंग स्पॉटेड, म्हणजे पाहिल्यानंतर म्हणजे धरल्यानंतर हाऊ मच डिस्टन्स कव्हर बाय हेअर, म्हणजे त्याला पकडायच्या अगोदर त्याला किती डिस्टन्स त्याने पळाला असं क्वेश्चनमध्ये विचारलं. मग आता इथं काय दिलेलं आहे, अ मिनिट लेटर अ डॉग परस्यू हर अँड गिव्स चेस ॲट द स्पीड ऑफ 16 km/h, हाऊ मच डिस्टन्स कव्हर बाय हर आफ्टर बिईंग स्पॉटेड. मग आता इथं काय होतं बघा, ह्या केसमध्ये 270 मीटर पळालेला आहे की नाही तो, 270ने आता मला सांगा एका मिनिटामध्ये तो पळत होता 200 मीटर काढलं होतं आपण. मग एका मिनिटात म्हणजे 60 सेकंदात घेऊ आपण बरोबर. आता साइन 2 12, साइन 3 18, साइन 4 24, 50 24 25 27, म्हणजे आता हे 60 सेकंद आहे बरोबर. इथं 270 सेकंद आहे, म्हणजे आपण याला असं करू शकतो ना, याच्या साइन 24 होतं आणि पुन्हा याच्या हाफ जर केलं म्हणजे 4.5 मिनिट होतात ते, म्हणजे याला जर 4.5ने गुणलं तर 4.5 दोन्ही होतं 9 आणि हे 2 शून्य जसे तसे 2 800 आणि ते 2 800 आणि 2 10, म्हणजे 900 मीटर पळाला ना. ठीक आहे, मग किती मीटर पळाला तो, 900 मीटर पळाला. पण हे 900 आता इथं आपल्याला दिलेलं आहे, मग आपला आन्सर काय असेल इथं 900 मीटर. म्हणजे तो पकडण्याच्या अगोदर ज्यावेळेस हे दोघं पळायला लागले, इथून पुढे जर काउंट केलं तर इथून पुढे तो किती मीटर पळालेला असेल, 900 मीटर. आणि जर इथून काउंट केलं स्टार्टिंग पासून तर ते 900 + 200 किती होईल, मग 1100 होईल. सॉरी, पण इथून नाही काढायचं आपल्याला, इथून किती पळालं त्याने विचारलं, इथून किती पळालं. ज्यावेळेस त्याने सुरुवात केली पळायला त्याला पकडायला तर इथून किती पळाला, तर आन्सर असेल 900 मीटर. मग ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता हे आपण काल बोट अँड स्ट्रीमवरचे 13 पर्यंत पाहिले होते ऑलरेडी. 14 पासून हे पुढचे क्वेश्चन्स पण आपण बघू. बघा बोट अँड स्ट्रीमचे आता हे क्वेश्चन आहे ते आता मिक्स होते, अगोदरचे काही ट्रेनचे होते काही हे. ठीक आहे, म्हणजे रेग्युलरमधले इफेक्टिव्ह स्पीडवाले क्वेश्चन्स होते, लेट आर्लीचे काही क्वेश्चन्स होते आणि आता हे बोट अँड स्ट्रीमचे. आता काय म्हटलं, स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 5 km/h while river is flowing with the speed 2 km/h and the time taken to cover a certain distance upstream is 2 hours more than the time taken to the cover the same distance downstream. Find the distance. आता मला सांगा इथं काय डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला, स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 5 km/h while river is flowing with speed 2 km/h. Time taken to cover a certain distance upstream 2 hours more than the time taken to cover the same distance in downstream. आता मला सांगा बोटची स्पीड दिलेली आहे आपल्याला, बोटची स्पीड दिलेली आहे 5 km/h while the river is flowing with the speed of 2 km/h. म्हणजे करंटची स्पीड दिलेली आहे 2 km, म्हणजे स्पीड ऑफ द स्ट्रीम असं पण म्हणू शकतो आपण 2 km/h. आता मला सांगा ज्या वेळेस हे जायची स्पीड असेल डाऊनस्ट्रीम, तर डाऊनस्ट्रीममध्ये काय होत असते, याची ॲडिशन होत असते 5 आणि 2 7, आणि ज्यावेळेस अपस्ट्रीम होईल त्यावेळेस 5 मधून 2 गेले तर किती राहील, 3ची स्पीड असेल. तर त्यांचं म्हणणं काय, जाताना जर त्याला एक्स टाईम लागत असेल तर येताना काय झालं त्याला जाताना जर त्याला एक्स टाईम लागत असेल तर येताना त्याला x + 2 hours लागले. आता इथं काय केलं आपण, टाइम इक्वेट केला. याला दुसऱ्या इक्वेशनने पण सॉल्व्ह करता येतं, पण इक्वेट केल्यावर कधीही शॉर्टकट तयार होतो. एक तर टाइम इक्वेट करायचा, डिस्टन्स इक्वेट करायचा, दोन्ही जर इक्वेट केलं तर प्रॉपर म्हणजे दोन्हीपैकी एक काहीतरी तर आपल्याला डायरेक्ट आन्सर भेटतं. म्हणजे इथं डिस्टन्स काय होतं आपल्याला माहिती आहे का, आपल्याला तेच विचारलं ना, फाइंड द डिस्टन्स. मग डिस्टन्स होता स्पीड इंटू टाइम, इथं पण स्पीड इंटू टाइम आणि डिस्टन्स दोन्ही ठिकाणी, सॉरी इथं टाइम नाही इक्वल, इथं डिस्टन्स इक्वल आहे. प्लेयर गेला आणि आला, एका ठिकाणाहून तो इथं गेला आणि जाताना डाऊनस्ट्रीम होतं प्रवाहासोबत, येताना मात्र अपस्ट्रीम, म्हणजे इथं डिस्टन्स इक्वल केला. मग आता इथं काय भेटलं, स्पीड इंटू टाइम इक्वल टू काय भेटलं, डिस्टन्स. मग इथं काय झालं, 7x = 3x + 3 2 6, 7 मधून 3 गेले तर खाली किती राहिले, इथं 4x = 6, तर x = 6/4. आता हे टाइम भेटला. मग मला सांगा डिस्टन्स विचारला होता किती आहे म्हणून, मग इथं काय असेल 7 × x = 6/4, 2 × 6, 2 × 4, 7 × 21/2, म्हणजेच आन्सर असेल 10.5 किलोमीटर. मग आपला आन्सर असेल ऑप्शन ए. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. बघा काही डाऊट आहे याच्यामध्ये, डाऊट विचारत चला. डाऊट फक्त 2-4 लेकरं विचारतात, ठीक आहे, आणि त्यांच्यासाठीच मग आपण परत हे घेतो, काही प्रॉब्लेम नाही. अ मॅन कॅन रो ॲट 10 km/h इन स्टील वॉटर. म्हणजे एका माणसाची स्पीड दिलेली आहे
10 kilometer per hour in still water. If he take 5 hours to go to place 24 kilometer away and return. आता काय म्हणलं, इफ ही टेक टोटल 5 hours टू गो अ प्लेस, म्हणजे तो त्याच्या घरापासून एका प्लेसला गेला आणि रिटर्न आला म्हटलं, आणि घरापासून हे डिस्टन्स कितीचा होता, 24 किलोमीटरचा. अँड देन द स्पीड ऑफ द वॉटर करंट इज म्हटलं. मग आता इथं बघा काय, आता इथं काय होतंय, माणसाची स्पीड दिलेली 10. मला सांगा इथं काय केलेलं आहे त्याने, 5 तासात तो जाऊन रिटर्न येतो. ही टेक गो टू प्लेस 24 किलोमीटर अवे अँड अवे 24 किलोमीटर अवे 24 किलोमीटरला अँड रिटर्न म्हटलंय. मग आता मला सांगा याची स्पीड आहे 10 किलोमीटर पर आवर्स, बरोबर. करंटची स्पीड आपल्याला माहिती आहे का, नाही, x आहे. आणि डिस्टन्स माहिती आहे का, तर आहे, माहिती आहे 24. मग इथं काय होईल बघा, 10 डिवायडेड बाय x प्लस, आता सॉरी हां, तो 24 किलोमीटर गेला, बरोबर. 24 किलोमीटर कितीच्या स्पीडने गेला तो, तर 10 प्लस एक्सच्या स्पीडने गेला. आणि आला कितीच्या स्पीडने, 24 किलोमीटरच आला, जेवढा गेला तेवढाच आला, फक्त 10 मायनस एक्सच्या स्पीडने आला. तर त्याला टोटल किती तास लागले, इथं 5 तास लागले. मग याला तुम्ही आता डायरेक्ट पण कसं मांडू शकता बघा, तो जाताना 10 प्लस एक्सच्या स्पीडने, जर तो समजा इथं आता करंटची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, बरोबर. मग डायरेक्ट इथं टाईम मांडला असता, टाईम तर इक्वल नाही आहे, तर इक्वल मांडता येणार नाही आपल्याला. जर तो समजा इथं वाय टाईम घेतलं तर मग एक्स आणि वायचा रेशो भेटत बसेल आपल्याला, तर हे जमणार नाही मला वाटतं. ठीक आहे. मग आता बघा, आता इथं काय होतं, मी तुम्हाला हा क्वेश्चन मागे पण एकदा सांगितला होता, अजून याला थोडंसं डोकं लावतो थोड्या वेळामध्ये. मागे पण तुम्हाला सांगितलं होतं, जर असे इक्वेशन बनले तर याला काय करायचं, ऑप्शनमधून जायचं बघा. 10 आणि 2 12 होतं, 12 2 24, इथं 2 तास लागले. 10 मधून 2 जर गेले तर 8 होतं, आणि 8 त्रिक 24, इथं 3 तास, आणि 3 आणि 2 5 होतं का, तर होतं. तर आपला आन्सर इथं 2 भेटेल. जर हे आलं नसतं तर 3 घेतलं असतं, 10 आणि 3 13 आणि 24ला भागच गेला नसता, हे कॅन्सल झालं असतं. अर्धा असतं तर ठीक आहे ना, 10.5 झालं असतं. 10.5ने पण भाग जातो का, त्याला नाही जात. म्हणजे डॉट म्हणजे कसं परफेक्ट फ्रॅक्शन जरी आला 0.5 0.25 0.75 तरी चालतं, 0.3333 असं नको यायला. मग अशा केसमध्ये आन्सर येणार नाही. मग इथं 10.5ने त्याला परफेक्ट जातच नाही भाग, मग ते पण येणार नाही. एक येऊ शकतं का, तर 11ने पण त्याला भाग जाणार नाही. मग अशा पद्धतीने तुम्ही याला डायरेक्टली काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. आता इथं काय दिलं बघा, रिव्हर इज फ्लोईंग विथ द स्टेडी स्पीड 4 किलोमीटर आवर्स. आता रिव्हरची स्पीड म्हणजे करंटची स्पीड दिलेली आहे 4 किलोमीटर आवर्स. वन रोज हिज बोट डाऊन स्ट्रीम इन द रिव्हर अँड रिटर्न बाय रोविंग अपस्ट्रीम इन द सेम रिव्हर. म्हणजे एक जण गेला आणि त्याच रिव्हरने परत आला, बरोबर. म्हणजे 4च्या स्पीडने त्याला प्लसमध्ये होतं, 4च्या स्पीडने मायनस झाला. वेन ही रिटर्न टू द स्टार्टिंग पॉईंट द टोटल डिस्टन्स कव्हरेड बाय हिम इज 42. म्हणजे जाताना तो 21 किलोमीटर गेला असेल आणि येताना 21 किलोमीटर आला असेल, बरोबर. मग जायची स्पीड त्याची x प्लस 4 असेल आणि याची x मायनस 4 असेल. आणि ह्या दोघांचा टाईम त्याने काय म्हणले, इफ द रिटर्न जर्नी टेक 2 hours मोर दॅन. आता दोघांचा टाईम नाही दिलेला, दोघांमधला डिस्टन्स दिलेला आहे. मग आता इथं काय होतं, जायचा टाईम यायचा टाईम जास्त असतो, ही स्पीड कमी झाली, तर इथं ह्या दोघांमधला जो टाईम आहे इथं कितीचा फरक आला, 2 तासाचा आला. तर त्याने विचारलं, देन द स्पीड ऑफ हिज रोईंग स्टील वॉटर मस्ट बी. देन द स्पीड ऑफ हिज रोईंग इन स्टील वॉटर मस्ट बी. स्टील वॉटरमध्ये त्याची स्पीड सांगा. परत ऑप्शनच गेलं तर किती फायदा होतो बघा. 12 जर घेतला आपण, 12 मधून 4 गेले तर खाली किती राहील, इथं 8 राहील. 8 ने याला भाग जातो का, म्हणजे 2 परफेक्टमध्ये आलं पाहिजे ना, डेसिमलमध्ये येऊन चालणार नाही. 12 मधून 4 गेले तर 8 राहील, भाग जाणार नाही, म्हणजे हे कटलं. 10 मधून 4 गेले, इथं 10, x बरोबर 10 ठेवला आपण. ऑप्शन दिलेले ना 12, 12ने चांगलं, इथं 10 घेतलं ऑप्शनमधून, इथून घेतलं 10. 10 मधून 4 गेले तर 6 होतं, 6 त्रिक 18 होतं, 3 उरले, 6 पंचे 30, इथं 3.5 तास लागले. जर 10 घेतला आपण इथं, तर 10 मधून 4 गेले तर इथं 6 राहील, 6ने याला भाग दिला तर 3.5 भेटलं. आता इथं किती भेटायला पाहिजे, मग 1.5 भेटायला पाहिजे, कारण 3.5 मधून 1.5 गेलं तरच आपल्याला काय भेटणार आहे, इथं 2 भेटणार आहे. मग आता मला सांगा, 10 आणि 4 14 झालं, 14 1 14, बरोबर. 14 आणि किती राहिले, मग 6 आणि 7 राहिले, 14 पंचे 70 भेटले की नाही, कारण इथं 10 जर ॲड केलं तर. मग असं जर भेटलं तर डायरेक्ट आन्सर भेटतं बघा 2. म्हणजे आपला आन्सर काय असेल, इथं 10 किलोमीटर पर आवर्स. क्लिअर आहे का, काही डाऊट याच्यामध्ये,
नाही तर मग याला रेशो काढत बसावं लागतं राव. 21 डिस्टन्स तर दिलेला आहे, टाईम काही सेम नसतो याच्यामध्ये. मग आपल्याला ते डिस्टन्स पण सेम नसतो, टाईम पण सेम नसतो. मग दोन्ही डिस्टन्स सेम आहे पण डिस्टन्स ऑलरेडी 21 दिलेला आहे तिथं आणि स्पीड तर आपल्याला दिलेली नाही आहे, म्हणून तर तिथं मग अडचण येणार. टाईम पण दिलेला नाही आहे. मग त्या केसमध्ये तुम्हाला ऑप्शनमधून बेटर राहील ह्या केसमध्ये. बघा 17 नंबरचा क्वेश्चन. इन अ रिव्हर द रेशो ऑफ द स्पीड अँड स्ट्रीम इन अ रिव्हर द रेशो ऑफ द स्पीड ऑफ द स्ट्रीम. आता काय म्हणले, स्पीड ऑफ द स्ट्रीम म्हणजे इथं स्ट्रीमला मी काय करतो, करंट लिहितो, बरोबर. अँड द स्पीड ऑफ द बोट आणि स्पीड ऑफ द बोट इज 2:5, बरोबर. अगेन द रेशो ऑफ द स्पीड अँड स्पीड ऑफ द स्ट्रीम म्हणजे अगेन दुसरं, ठीक आहे. अँड द स्पीड ऑफ द अनदर बोट म्हटलंय, अनदर म्हणजे ही SB1, स्पीड ऑफ द बोट 1 घेऊ आपण आणि द स्पीड ऑफ द बोट 2 घेऊ. आणि इथं करंट तर सेमच राहणार आहे ना, बोटी किती गेलं तर तिची जी स्पीड आहे ती काय असं म्हणणार आहे का तुझं जास्त वजन आहे म्हणून स्पीड कमी झाली, नाही, सेम राहील. मग इथं घेतलं 3:4, करंट आणि दुसऱ्या बोटीचा स्पीडचा रेशो 3:4. व्हॉट इज द रेशो ऑफ द स्पीड टू द फर्स्ट बोट टू द सेकंड बोट. आता मग नेहमी लक्षात ठेवा इथं करंटची स्पीड दोन्हीकडे इक्वल आली पाहिजे. मग इक्वल आणण्यासाठी ह्या दोघांचा LCM काढायचा. जसं की आता मी काय करतो, 2-6 होतं, याला 3 ने गुणलं, बरोबर. म्हणजे इथं होतं 2-6 झालं, तर हे 5 रेशो असल्यामुळे सारख्याच नंबरने गुणावं लागेल, 15 होईल. आता याला 3 दुनी 6 होईल, म्हणजे हे 6 भेटलं, तर हे याला 2 ने गुणलं तर याला पण 2 ने गुणावं लागेल, 4 दुनी 8 होईल. मग आता तेव्हा करंट टू SB1 हे भेटलं आणि करंट टू SB2 हे भेटलं, पण करंट सेम झालं की नाही. मग SB2 ची स्पीड डायरेक्ट भेटेल आपल्याला, SB1 इज टू SB2 म्हणजे स्पीड ऑफ द बोट 1 अँड स्पीड ऑफ द अनदर बोट म्हणजे इथे आपल्याला भेटेल 15:8 आहे का. बघा 15:8 म्हणजे हे इक्वल करून घ्यायचं करंट, डायरेक्ट स्पीडचा रेशो भेटून जाईल. म्हणजे याची 6 असेल त्याची 15, त्याची 6 असेल त्याची 8 असेल, तर ह्या दोघांची किती असेल, 15:8 असेल. डायरेक्टली याला सॉल्व्ह करू शकतो, नो इश्यू, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा नेक्स्ट क्वेश्चन. अ बोट टेक 3 hours टू ट्रॅव्हल फ्रॉम अ प्लेस M to N. बघा इथून इथं जायला तिला 3 तास लागले. अ बोट टेक 3 hours टू ट्रॅव्हल फ्रॉम प्लेस M to N इन डाऊन स्ट्रीम म्हटलं अँड बॅक फ्रॉम N to M अपस्ट्रीम इफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 4 km/h. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 प्लेसेस. आता यायला तिला 4 तास लागले आणि बोटीची स्पीड आहे म्हटलेलं सांगितलेलं आहे. इफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर, बोटीची स्पीड दिलेली आहे 4 km/h. मग आता आपल्याला विचारलं व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 प्लेसेस. मला सांगा इथं डिस्टन्स इक्वल आहे की नाही M to N. मग आता जाताना त्याने काय करत असेल, x + y स्पीडने येत असेल, म्हणजे ही स्पीड असेल, बरोबर. म्हणजे बोटीची तर आपल्याला माहिती आहे ना किती आहे, बोटीची स्पीड 4 km/h आहे. म्हणजे x आपल्याला इथे भेटला, x म्हणजे 4 घेतला आपण स्पीड, बोटीची स्पीड प्लस करंट घ्यावं लागेल. आता जाताना 4 + y स्पीडने त्याला 3 तास लागले आणि हाच डिस्टन्स म्हणजे इथं काय आलं, स्पीड इंटू टाईम केलं तर डिस्टन्स भेटला इक्वल. इथं पण इक्वल करावं लागेल, स्पीड इंटू टाईम करावं लागेल. तर स्पीड काय इथं काय येईल, 4 - y येईल, कारण अपस्ट्रीम आहे. अपस्ट्रीम म्हटल्यावर करंट मायनस होत असतं. तर याला किती तास लागले म्हटलं, इथं 4. सॉल्व करा, y भेटून जाईल. इथं आपल्याला डिस्टन्स विचारला, 4 × 12 + 3y बरोबर 4 × 16 - 4y. मग इथं काय होईल, मायनसचं हे प्लस होईल, 4 आणि 3 7y बरोबर 16 मधून 12 गेले तर खाली 4 राहील, म्हणजे y बरोबर 4/7 भेटेल. आता y बरोबर 4/7 भेटलं. आता टोटल डिस्टन्स विचारलेलं आहे ते एवढं आहे. मग 4 + 4/7 इंटू किती करावं लागेल आपल्याला 3, म्हणजे हे काय वेळेच्या खाली 1 आहे. तर 7 × 28 आणि 4 32 / 7 बरोबर आहे ना, काय चुकलं का. 4 + y × 3 hours केलं तर 3 × 12 हे प्लस 3y, इथं 4 × 16 मायनस, इकडून लिहिलं काय आणि इकडून लिहिलं काय, -4y. आता हे काय झालं, 12 इकडे गेले तर मायनस झाले, 16 मधून 12 गेले तर 4 राहिले. आता सॉरी
इथं काहीतरी चुकलं, एक मिनिट हां. हे प्लस होतं, मायनस होतं. मग इथं काय झालं, हे मायनसचं इकडं प्लस झालं, तर 4 आणि 3 7y झालं. आणि हे 16 मायनस 12. एक सेकंद, चार्जिंग लावतो, चार्जिंग संपली. चला, मग आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, मायनसचं इकडे प्लस झालं, 4 आणि 3 7y झालं. हे 16 मधून 12 गेले तर y बरोबर तर भेटले. मग y बरोबर 4/7 भेटला. मग आता y बरोबर 4/7 जर ठेवलं आपण तर हे काय होईल, याला 7 ने गुणलं 7 चौक 28, 28 आणि 4 32/7 गुणले 3, एवढा डिस्टन्स असेल. मग आन्सर काय असेल आपलं, नन ऑफ दीज. किती येईल, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 7 1 7, 8 9, बघा जात नाही ना याला, 7 त्रिक 21, 13 पॉईंट समथिंग काहीतरी आन्सर यायला पाहिजे. मग कधी कधी असे कन्फ्युजिंग क्वेश्चन पण असतात, याच्यात काही कन्फ्युजन व्हायचं काम नाही आहे, पण डायरेक्टली तुम्ही याला सॉल्व करू शकता. स्पीड इंटू टाईम केलं तर आपल्याला डायरेक्ट इथं हे आन्सर भेटून जाईल. फक्त हे लक्षात ठेवायचं, इथं काय दिलेलं आहे, इफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर, बोटीची स्पीड 4 किलोमीटर आहे. मग त्याच्यामध्ये ते प्लस होईल आणि त्याच्यामधूनच ते मायनस होईल. बघा मग क्वेश्चन, मला वाटतं हा नाही, आहेत भरपूर क्वेश्चन आहे अजून. 20वा क्वेश्चन बघा, अ मॅन कॅन रो अ बोट स्पीड ऑफ 8 km/h इन स्टील वॉटर. ही वॉज रोईंग द बोट डाऊन स्ट्रीम 1 पॉईंट टू अनदर, म्हणजे ए पासून तो बी पर्यंत गेला डाऊन स्ट्रीम. अ मॅन कॅन रो अ बोट, स्पीड ऑफ बोटीची स्पीड दिलेली थोडक्यात 8 km/h, बरोबर. 1 पॉईंट टू अनदर, आफ्टर ट्रॅव्हलिंग हाफ ऑफ द डिस्टन्स, त्याने हाफ डिस्टन्स कव्हर केला, एवढा डिस्टन्स कव्हर केला, हाफ. आफ्टर ट्रॅव्हलिंग हाफ ऑफ द डिस्टन्स द मोटर ऑफ द बोट फेल. मी तुम्हाला सांगितलं होतं बोटमध्ये मोटर टाकली, ती मोटर काय झाली, फेल झाली अँड स्टॉप्ड वर्किंग. आणि मग अर्धा डिस्टन्स कव्हर केल्यावर ती बंद झाली. पण आता तो डाऊन स्ट्रीम चाललेला आहे, म्हणजे प्रवाहाच्या सोबत, मग ती बोट वाहत जाईल ना पुढं. आता काय म्हणले, त्याची स्पीड दिली ती 8 km/h. आता पुढे काय म्हणलं, आफ्टर ट्रॅव्हलिंग हाफ ऑफ द डिस्टन्स द मोटर बोट फेल्ड अँड स्टॉप्ड वर्किंग. आणि तिनं काम काय केलं, बंद करून टाकलं करायचं. ही ट्रॅव्हलेड ऑन द बोट अलॉंग द स्ट्रीम, म्हणजे त्याने स्ट्रीमच्या यानेच प्रवास केला. आणि हिज डेस्टिनेशन टेकिंग 6 hours मोर दॅन द युज्युअल टाईम, जेवढा टाईम लागणार होता त्याच्यापेक्षा 6 तास जास्त लागला. आता काय म्हटलं, द स्पीड ऑफ द स्ट्रीम इज 2 km/h, आणि त्याची स्पीड जी होती 2 km/h होती. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स म्हटलं, म्हणजे A to B मधला डिस्टन्स आहे. आता मला सांगा, त्याने इथं एक्स डिस्टन्स कव्हर केला असेल, इथं पण एक्स डिस्टन्स कव्हर केला असेल. इथपर्यंत स्पीड होती 8 + 2 आणि इथून पुढे स्पीड होती 2, बरोबर. 2 कसं काय होती फक्त, कारण इथे स्ट्रीमची स्पीड होती, मोटर फेल झाली होती, बरोबर. मग आपण याला असं करू शकतो का, 10 गुणिले त्याला जर समजा y टाईम लागला तर त्याने एवढा डिस्टन्स कव्हर केला इथला x, आणि इकडं त्याला 2 गुणिले yच टाईम लागणार होता, पण युज्युअलपेक्षा त्याला 6 तास जास्त लागले. म्हणजे जेवढा टाईम लागणार होता y त्याच्यापेक्षा 6 तास त्याला ह्या स्पीडने जास्त लागले. मग दोन्हीकडचा डिस्टन्स काय झाला, त्याचा कव्हर झाला. म्हणजे y + 6 तास तिथं त्याला लागले. म्हणजे इथं आपण काय केलं, डिस्टन्स हा इक्वेट केला, सॉरी. मग इथं काय येईल, 10y = 2y + sin 2 12, म्हणजे 10y - 2y, म्हणजे हे किती झालं, 8y = 12, देन y = 12/8, म्हणजे 4 त्रिक 12, 4 2 8, म्हणजेच इथं भेटलं 1.5. मग आता 1.5 भेटलं तर आपल्याला इथं काय विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये, डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट. मग आपल्याला इथं एक डिस्टन्स भेटेल, हा वाला एक्सचा डिस्टन्स त्याने कसा कव्हर केला होता, 10 गुणिले yच्या स्पीडने केला होता. सॉरी, 10 म्हणजे ह्या दोघांची स्पीड, x 8 + 2 10च्या स्पीडने y टाईममध्ये कव्हर केला होता. आणि इथं काय केलं, 2 गुणिले y + 6 hours लागले त्याला, असंही कव्हर केला त्याने इथला x डिस्टन्स. मग आता मला सांगा, हे x डिस्टन्स कसा काढणार, तर 10 गुणिले y बरोबर भेटलं होतं 1.5, म्हणजे इथं भेटला आपल्याला 15 किलोमीटरचा डिस्टन्स भेटला हा. पण आपल्याला पूर्ण डिस्टन्स विचारला, 15 आणि 15 किती किलोमीटर असेल, टोटल 30 किलोमीटर असेल. आता हा क्वेश्चन फक्त दिसतोच एवढा मोठा,
पण सॉल्व करणं किती सोपं आहे बघा बरं. थोडंसं डोकं लावावं लागतं, असं नाही की आता डोकं जर घरी ठेवलं तर मग कसं सॉल्व होईल. डोकं तर सोबतच ठेवावं लागेल आणि मगच हे क्वेश्चन काय होतील तुमच्या इथं सॉल्व होईल. बघा क्वेश्चन पुन्हा. ABC आर सिच्युएटेड इन द बँक रिव्हर विच इज फ्लोईंग ॲट द कॉन्स्टंट रेट म्हटलं, बरोबर. B इज ॲट द इक्वल डिस्टन्स विथ A आणि C म्हटलं बघा. A आणि Cच्या इक्वल डिस्टन्सला, इथं पण डोकं लावावं लागतं बरं का, बाकी काहीच नाही. इक्वल डिस्टन्सला हा कोण बसलेला आहे म्हटलं, B बसलेला आहे. बँक ऑफ द रिव्हर. आता ह्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे A आणि C च्या मध्ये इक्वल डिस्टन्सला कोण बसलेला आहे, B बसलेला आहे, बरोबर. आता काय म्हटलं, अ स्विमर अविनाश टेक 10 hours टू स्विम फ्रॉम A to B. आता त्याला इथून इथं जायला 10 तास लागले म्हटलं, 10 hours. सॉरी, अ स्विमर अविनाश टेक 10 hours टू स्विम फ्रॉम A to B अँड B to A ऑल्सो. म्हणजे त्याला इथून इथं जायला आणि इथून परत इकडे यायला किती तास लागले अविनाशला, 10 तास लागले. ही टेक 8 hours टू स्विम फ्रॉम A to C डाऊन स्ट्रीम म्हटले. आणि इथून इकडं जायला डाऊन स्ट्रीम, मग इथून इकडे जर डाऊन स्ट्रीम असेल तर इथून इकडे जायचं असल्यावर कोणती स्ट्रीम असणार आहे, अपस्ट्रीम असणार आहे, प्रवाहाच्या विरुद्ध. मग इथं काय ऑल्सो ही टेक 8 hours टू स्विम फ्रॉम A to C, म्हणजे इथून इथं यायला त्याला 8 तास लागले. बघा आता क्वेश्चनला काही फॉर्म्युलेची गरज नाही, फक्त कॉमन सेन्स वापरायचं काम आहे. इन नॉन व्हॉट इज द रेशो ऑफ द स्पीड ऑफ द अविनाश इन स्टील वॉटर अँड द स्पीड ऑफ द स्ट्रीम. म्हणजे अविनाशचा स्टील वॉटरमधला याच्या डिवायडेडमध्ये आपल्याला स्पीड ऑफ द स्ट्रीमचा रेशो काढायचा आहे. ठीक आहे. मग आता इथं काय होईल बघा, मला सांगा, जर त्याला डाऊन स्ट्रीम जाण्यासाठी इथं 8 तास लागत असेल, आता हे इक्वल डिस्टन्स आहे तर इथपर्यंत येण्यासाठी किती तास लागतील, फक्त 4 तास लागेल. म्हणजे त्याला रिटर्न जाण्यासाठी किती तास लागेल, इथं 6 तास लागेल. आता इथं डिस्टन्स दिलेला नाही म्हणून आपण स्पीड कॅल्क्युलेट करू शकत नाही. मग मला सांगा, जर त्याला इथून इथं जाण्यासाठी 4 तास लागत असेल, A to B प्लेससाठी जाण्यासाठी आणि B to A साठी, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर डाऊन स्ट्रीम जाण्यासाठी त्याला 4 तास आणि तोच डिस्टन्स त्याला अपस्ट्रीम जाण्यासाठी 6 तास लागतात. तर त्याचा इथं आपल्याला रेशो भेटतो टाईमचा. आता हे टाईमचा रेशो दिलेला आहे, तर टाईमच्या रेशोवरून मी तुम्हाला बेसिकमध्येच सांगितलं होतं कशाचा रेशो भेटतो, स्पीडचा. कसं, तर हे साइन चोक 24 म्हणजे 4 सक 24 आणि साइन चोक 24. म्हणजे इथं जर आपण टोटल डिस्टन्स हा 24 किलोमीटर ठेवला तर 4 तासात जाण्यासाठी त्याची स्पीड असेल इथं 6ची, म्हणजे बेत्रिक 6, म्हणजे या दोघाचा LCM घेऊ ना, सरळ सरळ 12 येऊ. म्हणजे इथं जर 4 तास त्याला लागत असतील डाऊन स्ट्रीमने जाण्याला तर 3ची स्पीड असेल, 4 त्रिक 12, आणि इथे किती असेल, 2ची स्पीड असेल. म्हणजे डाऊन स्ट्रीम जर 3 असेल तर अपस्ट्रीम असणारे 2. मग ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला भेटतं 5 आणि 5 भागिले 2 केलं. डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमच्या रेशोचा, आता रेशो आहे बरं, हा रेशोची स्पीड आहे, डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमच्या स्पीडचा रेशो भेटला. स्पीडचा काय भेटला आपल्याला, रेशो भेटला. तर स्पीड डिवायडेड बाय आपण इथं 2 केलं तर आपल्याला भेटत असते बोटची स्पीड. मग बोटची स्पीड जर 2.5 असेल, म्हणजे अविनाशची स्पीड जर 2.5 असेल तर करंट किती असणार आहे, 0.5 असणार आहे. पण दोघाचा रेशो विचारला तर याला इंटू 2 करू दोघाला, पण मग 2.5 दोन्ही 5 होईल आणि 0.5 दोन्ही 1 होईल. म्हणजे रेशो असेल 5:1. इथं नाही आहे, काय विचारलं, व्हॉट इज द रेशो ऑफ द स्पीड ऑफ द अविनाश इन स्टील वॉटर. तर स्टील वॉटरमध्ये 2.5 दोन्ही 5 होईल आणि 0.5 कसं आलं तर याच्यातून हे मायनस केलं तर 0.5 भेटतं, किंवा याच्यातून हे मायनस केलं तरी 0.5 भेटतं. म्हणजे बोटीचा जो रेशो असेल, स्पीड असेल ती 0.5 असेल. आणि काय म्हणले, बोटीचं नाही, करंटची अँड स्पीड ऑफ द स्ट्रीम विचारलं. मग इथं आन्सर असेल 5:1 विच इज नन ऑफ दिस. मग ह्या केसमध्ये आन्सर असेल नन ऑफ दिस. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करता येतात. आता तुम्ही हे पुढचे क्वेश्चन, बोट कव्हरेज ट्रॅव्हलिंग डिस्टन्स 45 मिनिट व्हाईल कम बॅक स्टार्टिंग पॉईंट 1 hours 15 minutes. द स्पीड ऑफ द स्ट्रीम इज 2 kilometer. व्हॉट इज द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, जर टाईम दिलेला असेल तर T1 + T2 आणि इथं S म्हणजे काय घ्यायचं असतं, स्पीड घ्यायची असते, आणि T2 - T1 करायचं असतं आणि याला सॉल्व करायचं असतं. म्हणजे इथं बोटीची स्पीड भेटत असते स्टील वॉटरमध्ये. हे काल तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलता,
इथं मिनिटाचं आहे त्याला हावर्समध्ये कन्वर्ट करून सॉल्व करा किंवा डायरेक्ट बी सॉल्व करू शकता. बोट कव्हर सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हलिंग इन डाऊनस्ट्रीम जातो तो 45 मिनिटमध्ये, व्हाईल इट कम बॅक अँड द स्टार्टिंग पॉईंट 1 hour 15 minutes. 1 hour 15 minutes म्हणजे 75 मिनिट. मग इथं जर डायरेक्ट मानलं यस म्हणजे स्पीड ऑफ द स्ट्रीम असतं, दिलेलं आहे 2 ब्रॅकेटमध्ये T1 दिलेलं आहे 45, 45 + 75 केलं तर हे भेटतं 75, 80, 40, 120 मिनिट म्हणजेच 120/60 केलं तर 2 तास भेटलं. म्हणजे 2 × 2 हे भेटलं 4. आता वरचं हे काय होईल 45 मायनस T2 - T1 करायचं असतं, म्हणजे 75 मधून 45 गेले तर किती राहतील 55, 65, 75, 30 मिनिट राहील. मग इथं काय होईल 4/30 मिनिट होतं, याला /60 केलं तर हे हावर्समध्ये होईल. म्हणजे 4 × 60/30, 30 × 2 = 60 आणि 4 × 2 = 8 km/h आपल्याला इथं डायरेक्ट आन्सर भेटन. तर हा फॉर्म्युला मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगितला होता. जर 2 ठिकाणी टाईम आणि जर तुम्हाला स्ट्रीमची स्पीड दिली असेल तर तुम्ही याला डायरेक्ट सॉल्व करू शकता. आता हे काय म्हणलं, इन अ स्ट्रीम रनिंग ॲट 2 km/h अ वॉटर स्कूटर गोज 10 km/h अपस्ट्रीम अँड बॅक अगेन द स्टार्टिंग पॉईंट इन 55 मिनिट. आता स्ट्रीम इज रनिंग दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये. परत त्याला मांडून घ्या ना, सांगितलं होतं काय सांगितलं होतं 10 किलोमीटर गेला 10 किलोमीटर आला. आता इथं काय होईल x + y आणि इथं काय होईल x - y. तर टोटल टाईम लागला 55 मिनिट. आता मिनिटात लागलेला आहे इथं, ठीक आहे. मग काय म्हणलं फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर स्कूटर इन स्टील वॉटर. तर सिंपल आहे. आता बोटीची स्पीड किती दिलेली इथं 2 दिलेली 2 किलोमीटर, म्हणजे हे y दिलेलं आहे सध्या, ठीक आहे. आपण हे y मायनसमध्ये y म्हणजे 2 दिलेलं आहे. आता एक तर 22 असू शकते, 26 असू शकते किंवा 28 असू शकते किंवा 30 किंवा नन ऑफ दिस. हे जर सगळंच नाही बसलं तर 22 मधून जर 2 प्लस केले तर 24 होतं. मग 10 किलोमीटर जाण्यासाठी 24च्या स्पीडने × 60 करावं लागेल. म्हणजे काय होईल इथं आपल्याला मिनिटामध्ये व्हॅल्यू भेटेल, कारण हे मिनिटामध्ये पाहिजे. मग बघा sin 6 × 6 0, sin 4 24, 100, 10 × 10 100/4 केलं तर इथं 25 मिनिटं होईल, बरोबर. 25 प्लस इथं जर 22 आणि 2 22 मधून 2 गेलं तर 20 होतं. मग 10/20 केलं तर 10 × 10 = 20, म्हणजे इथं 30 मिनिट होतं. 1/2 हावर्स म्हणजे 30, आणि 30 आणि 25 किती भेटलं 55. आता तुम्ही म्हणसाल आता ही योगायोगाने आलेली पहिलीच व्हॅल्यू आहे, अदरवाईज ही नसते आली तर ही चेक केली असती, ही नसते आली तर ही चेक केली असती, तरी किती वेळ गेला असता, जास्तीत जास्त 1 मिनिट गेला असता. 1 मिनिटात हे क्वेश्चन सॉल्व्ह होऊन गेला असता. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. बघा आज आपण बऱ्यापैकी जे काही मिक्स प्रॉब्लेम होते ते तुमच्या याच्यामध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. उद्या आपण एकतर टाइम अँड वर्क किंवा नंबर सिरीज ह्या दोन्हीपैकी एका टॉपिकला सुरुवात करू. ठीक आहे, धन्यवाद.